आज महाराष्ट्रातील एक सुशिक्षित अशा तरुणाचा आज दुर्दैवाने आत्महत्येतून मृत्यू झाला। मी आणि जयंत पाटील साहेब या ठिकाणी त्यांच्या कुटुंबांना सांत्वन भेटीसाठी आलो होतो। हे हर्षल पाटील म्हणून त्या तरुणाचं नाव आहे। शासकीय कामाच्या संदर्भातून त्यांनी घेतलेल्या कामातून सरकारकडून पैसे वेळेत न मिळाल्यामुळे या दुर्दैवाने या तरुणाने स्वतःला संपून घेतलं। खरं तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत होते, आता तरुण सुद्धा या सरकारच्या असलेल्या चुकीच्या असलेल्या निर्णयामुळे आत्महत्या करत आहेत। मी आपल्याला सांगू इच्छितो ही घटना घडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा होते। आम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कौटुंबिक जाणीव म्हणून आम्ही सगळेजण भेटायला आलो। मला कळत नाही की जिल्ह्यातला एकही शासकीय अधिकारी निदान प्रांत तहसीलदार ही चर्चा झाल्यानंतर सरकारकडं त्याचा अहवाल रिपोर्ट देण्यासाठी काय नक्की घटना आहे यासाठी आला नाही, हे सर्वात मोठं दुर्दैव। म्हणजे किती निष्क्रिय पद्धतीने बेफिकरपणे ही लोक वागत आहेत यातल्या प्रत्यंतरीचा आलेला आहे। आम्ही दोघेही आम्ही आता या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांशी पण चर्चा करू, यात पोलिसांच्या माध्यमातून काय परत पुढे त्यांना शोध काय लागला याची माहिती घेऊ आणि त्या कुटुंबाला सर्वोपरी मदत करण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करू हे आपल्याला सांगू इच्छितो। पण एक आहे की वेळेत जर राज्य सरकारने केलेल्या कामाचे तर पैसे परतावा दिला असता तर मला वाटतं ही घटना घडली नसती। आज एक छोटीशी मुलगी त्याला आहे, कुटुंब आहे आणि आज त्या भगिनीवर जे काही दुःख आम्ही पाहिलेलं आहे, खरं ह्या सर्व घटनेला सरकार जबाबदार आहे, संबंधित मंत्री जबाबदार आहे आणि मंत्री पण असे सांगतात की ते माझे कॉन्ट्रॅक्टर नव्हते। परंतु अशा प्रकारे बेजबाबदारपणाने बोलण्यापेक्षा त्या कुटुंबाला धीर देण्यासाठी जर शासकीय यंत्रणेला कोणी आलं असतं तर मला वाटतं की सरकार यावरती निश्चितपणाने भावना त्यांची कळली आहे। असो, आम्ही आमचं कर्तव्य करू। मला वाटतं की या बाबतीमध्ये राज्य सरकारने गंभीरतेने दखल घ्यावी। बरीच 89,000 कोटीची थकबाकी आहे। अनेक जिल्ह्यामध्ये सुशिक्षित अशा प्रकारचे बेरोजगार जे आहेत, सुबेला जी कामं मिळतात ते तरुण बँकेचे किंवा खाजगी कर्ज काढून ही कामं पूर्ण करतात। शासनाकडं पैसे नसतील तर त्यांचं व्याज वाढत गेल्यानंतर शेवटी अशा अनेक तरुणांना ही आर्थिक मंदी निर्माण झालेली आहे, त्याच्यामध्ये कुठल्या दुसऱ्या हर्षलचा मृत्यू होऊ नये याची गंभीर्याने सरकारने दखल घ्यावी।